तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, विश्वास पाटील हे पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, आधुनिक भारताचा निर्माता असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे राष्ट्रपती हे आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 2, भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडे भारताचे राष्ट्रपती हे आपल्या पदाचा राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्राला लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक पुढीलपैकी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतात. प्रश्न क्रमांक 6वा, पंचायत राजची शिफारस ही कोणत्या केंद्रीय समितीने केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2, बलवंतराय मेहता या केंद्रीय समितीने पंचायत राजची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक 7वा, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, तृतीय रत्न हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8वा, झारखंड या राज्याची राजधानी टिंबटिंब आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, झारखंड या राज्याची राजधानी ही रांची आहे. प्रश्न क्रमांक 9, घटना समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, 34 ही महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 11, खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मुठा या नदीवर खडकवासला हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 12, संत तुकाराम महाराजाची समाधी पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतातील धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते किंवा म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, वर्गीस कुरियन यांना भारतातील धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14, टिंबटिंब या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. तर ऑप्शन क्रमांक 1, जीवनसत्व अ या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. प्रश्न क्रमांक 15, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2, रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 16, चांदोली या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, वसंत सागर हे चांदोली या जलाशयाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 17, साखर उत्पादनामध्ये आघाडीचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश हे राज्य साखर उत्पादनामध्ये आघाडीचे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे.
प्रश्न क्रमांक 19. मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2. 10 डिसेंबर या दिवशी मानवी हक्क दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20. राऊ या मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. N.S. इनामदार हे राऊ या मराठी कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 21. भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? तर ऑप्शन क्रमांक 2. मिथेल आयसोसायनेट हा वायू भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये बाहेर पडला होता. प्रश्न क्रमांक 22. पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा सापडते? तर ऑप्शन क्रमांक 1. जांभी ही मृदा पावसाच्या प्रदेशामध्ये सापडते. प्रश्न क्रमांक 23. कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. कोवॅक्सिन ही लस संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे. प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3. 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा करण्यात येतो. 25. कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? तर ऑप्शन क्रमांक 2. राज्यसभा गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो. प्रश्न क्रमांक 26. न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3. DTP हा प्रोग्राम न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 27. तांबड्या रक्तपेशी पुढीलपैकी कोठे तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 3. अस्थिमज्जा या ठिकाणी तांबड्या रक्तपेशी या तयार होतात. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. मॅकफी हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. प्रश्न क्रमांक 29. ग्लुकोजमध्ये किती टक्के कार्बनचे प्रमाण असते? तर ऑप्शन क्रमांक 1. ग्लुकोजमध्ये 40% कार्बनचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 30. प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द प्रतिमा असा आहे. प्रश्न क्रमांक 31. विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं आहे. प्रश्न क्रमांक 32. अवघड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहा. तर ऑप्शन क्रमांक 4. अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हलके असा आहे.